विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. पाठीमागील तासाला आपण केंद्र शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या योजनांचा अभ्यास केला. केंद्र शासनाने शेती, कृषी शेती म्हणजे कृषी, पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, आदिवासी भागांचा विकास या वेगवेगळ्या योजना ग्रामीण भागामध्ये राबवल्या. ग्रामीण भागातील लोकांना आर्थिक सहकार्य केले. याचा मूळ उद्देश काय होता? शहरी भाग आणि ग्रामीण भाग यांचा जो आर्थिक असमतोल आहे, हा आर्थिक असमतोल कमी करणे, आर्थिक दरी कमी करणे. त्याचप्रमाणे रोजगाराच्या योजना यांनी राबवल्या. आपण बघितलं, महाराष्ट्रामध्ये पहिली रोजगार हमी योजना राबवण्यात आली. त्याची दखल केंद्र शासनाने महाराष्ट्रामध्ये ही योजना यशस्वी झाली. याचा फायदा संपूर्ण देशाला झाला. संपूर्ण देशामध्ये ही योजना राबवण्यात आली. ग्रामीण भागामध्ये शेतीमध्ये काम करणाऱ्या अकुशल लोकांना ज्यावेळी शेतीमध्ये काम नसेल, अशा वेळी ज्यांचं उत्पन्न कमी आहे, अशा लोकांचा आर्थिक विकास होण्यासाठी प्रत्येक कुटुंबातील 2 व्यक्तींना किमान 100 दिवस काम मिळालं पाहिजे, यासाठी ही योजना राबवण्यात आली. अशा वेगवेगळ्या योजना केंद्र शासनाने राबवल्या आणि याच्यामध्ये शहरी भाग व ग्रामीण भाग यांच्यामधला जो आर्थिक असमतोल आहे, हा दूर करण्याचा प्रयत्न. आर्थिक असमतोल म्हणजे शहरी भागामधल्या लोकांचा आर्थिक विकास झालेला आहे. त्याच पद्धतीने ग्रामीण भागातील लोकांचाही आर्थिक विकास झाला पाहिजे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केंद्र शासन या वेगवेगळ्या योजना. आजच्या तासाला आज आपण ब्रिक्स, आपले त्याच्या अगोदर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना याचा अभ्यास करू. थोडक्यात शहरी भागामध्ये रस्त्यांचा विकास झालेला आहे, तेवढ्याच पद्धतीने ग्रामीण भागातील रस्त्यांचा विकास झालेला नव्हता. ग्रामीण भागामध्ये रस्त्यांचा विकास झाला पाहिजे. ग्रामीण भागामध्ये रस्ते तयार झाले पाहिजे आणि ह्या ग्रामीण भागातील रस्ते जे मुख्य शहर आहे, या शहरांना जोडले गेले पाहिजे. याचं कारण का? ग्रामीण भागातील लोकांचा आर्थिक विकास करणे म्हणजे थोडक्यात व्यापार चालवण्यासाठी या रस्त्यांचा उपयोग होणार होता. दळणवळणाचा उपयोग होता, दळणवळण साधन. ग्रामीण भागातील माल हा शहरी भागापर्यंत पोहोचतो. शेतकऱ्यांचा माल तिथपर्यंत जाईल. ग्रामीण भागातील मजुरांना शहरात येणं सोपं जाईल. आणि त्याच पद्धतीने ग्रामीण भागामध्ये आरोग्य, शिक्षण, पाणी, रस्ते आणि वीज या क्षेत्रांचा विकास होणं गरजेचं आहे. रस्त्याअभावी बऱ्याच ठिकाणी आरोग्य, दवाखान्यांची निर्मिती झाली रस्त्याअभावी. दुसरं शिक्षण. ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यावरील मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे, यासाठी ग्रामीण भागातील रस्ते
हे शहरी भागांना जोडले पाहिजे. पाण्याची व्यवस्था करा. रस्ते आणि वीज ही ग्रामीण भागापर्यंत गेली पाहिजे. हे सर्व कशामधून झालं? पुलाच्या माध्यमातून. जे मुख्य रस्ते होते ते ग्रामीण भागाला जोडले. 1000 वस्तीचं जे गाव आहे, या गावाचा रस्ता मुख्य रस्त्याला जोडला. आदिवासी भाग आहे, या आदिवासी भागामध्ये किमान कमीत कमी जे 500 लोकवस्तीचं गाव आहे, ती वसाहत आहे. त्या वसाहतीमधील किंवा गावामधील रस्ता हा मुख्य रस्त्याला जोडला. आणि नक्षलग्रस्त भाग, या नक्षलग्रस्त भागामध्ये कमीत कमी 100 लोक किंवा 150 लोक या ठिकाणी राहतात. अशा वस्तीमधला रस्ता हा मुख्य रस्त्याला. याच्या पाठीमागे एकच उद्देश होता का हे रस्ते जोडल्यामुळे दळणवळणाच्या माध्यमातून या लोकांचा शहराशी संबंध येणार होता आणि याच्यामधून व्यापार वाढणार होता. आणि हा जो आर्थिक असमतोल आहे तो कमी होणार होता. केंद्र सरकारचं हे चांगलं धोरण होतं. रस्ते केल्याशिवाय ग्रामीण भाग हा शहरी भागाला जोडला जाणार नव्हता. म्हणून केंद्र शासनाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना याची अंमलबजावणी केली आणि या माध्यमातून ग्रामीण भागातील रस्ते शहरी भागाला जोडण्यात आले आणि याच्यामधून हा आर्थिक असमतोल कमी झाला. व्यापाराचा विकास, गावं शहरांना जोडली गेली. दुसरा मुद्दा ब्रिक्स योजना. आपण बघितलं शीत युद्धामध्ये, दुसऱ्या महायुद्ध काळात आणि दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक जागतिक करार झाले. हे जागतिक करार का झाले? आंतरराष्ट्रीय शांतता निर्माण करणे, सहकार्य यासाठी हे जागतिक करार झाले. अशाच पद्धतीचा एक ब्रिक्स करार झाला. या ब्रिक्स करारामध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि आफ्रिका. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि आफ्रिका या देशांचा समावेश होता. हे ब्रिक्स नाव का पडलं? याच्यामधलं पहिलं एक अध्याक्षराचं नाव घेतलं. याच्यामधून याला ब्रिक्स असे नाव पडलं. हे ब्रिक्स म्हणजे हा आंतरराष्ट्रीय करार का झाला? व्यापाराचा विकास करणे, आर्थिक असमतोल कमी करणे, आर्थिक विकास करणे यासाठी हा करार झाला. आता या करारामध्ये नेमकं काय केलं? 2019 मध्ये ब्राझील या देशात 11वी परिषद. ह्या ज्या संघटना होत्या, या संघटनांच्या दरवर्षी कोणत्या ना कोणत्या एका देशामध्ये परिषद घेतली जात होती. ही परिषद घेण्याच्या पाठीमागचा उद्देश म्हणजे नवनवीन काहीतरी निर्मिती करणे आणि ज्या काही समस्या असतात त्या सोडवणे यासाठी दरवर्षी ज्या जागतिक पातळीवर संघटना निर्माण झाल्या त्या ठिकाणी दरवर्षी एक परिषद घेतली जाते. अशाच प्रकारची एक परिषद 11वी परिषद ब्राझील या ठिकाणी झाली. आणि या परिषदेमध्ये नेमकं काय ठरलं बघा? कृषी म्हणजे शेती, व्यापार आणि पर्यावरण
यांचा विकास घडवून आणणे. कृषी कृषी क्षेत्रामध्ये नेमका कोणत्या अडी अडचणी आहे, समस्या आहे, त्या सोडवणे, कृषी संशोधन करणे आणि कृषी क्षेत्राच्या माध्यमातून शेतीचं उत्पादन काय करणे, वाढवणे. व्यापारामध्ये जे अडथळे आहेत, हे अडथळे का निर्माण झाले, हे अडथळे कमी करणे आणि आपल्या अंतर्गत करारामध्ये जे देश आहेत त्या देशांचा व्यापार वाढवणे. पर्यावरण आपण बघतो, पर्यावरण हा तुम्हाला विषयच आहे 11वीला 12वीला सिनियरला पण हा विषय. पर्यावरणाचा असमतोल वाढत चाललेला आहे आणि त्याचप्रमाणे लोकसंख्या वाढ, प्रदूषण, औद्योगिकीकरण म्हणजे थोडक्यात कारखानदारी, जंगलतोड, ध्वनी प्रदूषण यामधून पर्यावरणाचा असमतोल वाढत चाललेला आहे. हा असमतोल कमी करणं फार गरजेचं आहे. कारण का, या पर्यावरणामधून जो असमतोल झाला त्याचा परिणाम प्रत्येक मानवावर होतो आणि यामध्ये अनेक आजारांची निर्मिती झाली. याकरता पर्यावरण असमतोल टाळणे या विषयांवर चर्चा झाली. त्यानंतर जो करार झाला, या करारामध्ये प्रत्येक राष्ट्राने आपापसामध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य निर्माण केले. समानता, प्रत्येक राष्ट्रावर समानता निर्माण करणे म्हणजे राष्ट्रामधील जो पूर्वीचा उच्च नीच भेदभाव होता तो कमी करणे, प्रत्येक राष्ट्राला समान दर्जा देणे म्हणजे थोडक्यात त्यांना स्वातंत्र्य देणे, त्यांचे अंतर्गत स्वातंत्र्य हिरावून घेता कामा नये. आपण बघितलं बड्या राष्ट्रांनी छोट्या राष्ट्रांची समानताच काढून घेतली. त्याचं उदाहरण आपण घेतो, इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, रशिया या बड्या राष्ट्रांनी काय केलं, छोट्या राष्ट्रांवर आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी सांगितलं प्रत्येक राष्ट्राला समानता. गुन्हेगारी, तुम्हाला माहिती का, गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं, बाल गुन्हेगारीचं सुद्धा प्रमाण वाढलं. हे गुन्हेगारीचं प्रमाण कमी करणे. दहशतवाद, जो दहशतवाद दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे, हा दहशतवाद कमी करणे. आणि मी तुम्हाला सांगितलं भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वप्रथम पंडित नेहरू यांनी अलिप्ततावादी धोरण स्वीकारलं. कोणत्याही राष्ट्राचं उपग्रह म्हणून राहायचं नाही, म्हणजे कोणत्याही राष्ट्राचं वर्चस्व मानायचं नाही. अलिप्तता याचा अर्थ निष्क्रिय राहायचं. वेळ आली त्यावेळी आपल्यावर जर अत्याचार अन्याय होत असेल तर त्यावेळी त्या राष्ट्राचं प्रत्युत्तर द्यायचं. म्हणजे अलिप्तता याचा अर्थ निष्क्रियता नाही. आपली जर चूक नसेल, आपल्यावर जर प्रसंग ओढवला असेल तर अशा वेळी निष्क्रिय राहायचं नाही, समोरच्या राष्ट्राला प्रत्युत्तरच द्यायचं. बँकांच्या माध्यमातून या ब्राझील जो करार झाला यांनी बँकची निर्मिती केली. या बँकेच्या माध्यमातून सभासद राष्ट्रांना आर्थिक सहकार्य देण्यात. अशा प्रकारे जी 11वी परिषद झाली ब्राझील, त्या परिषदेमध्ये या गोष्टींचा समावेश करण्यात आला आणि त्याचप्रमाणे कृषी, व्यापार
यांचा विकास करण्यात आला आणि पर्यावरणाचा जो असमतोल आहे तो कमी करण्यात आला. यानंतर पुढचा जो मुद्दा आहे स्पीड पोस्ट. प्रत्येकाला पोस्ट खाता माहित आहे. स्पीड पोस्ट ही योजना इसवी सन 1986 मध्ये अंमलात आणण्यात आली. स्पीड पोस्ट म्हणजे कामाची जी गती आहे ती कामाची गती वाढली. स्पीड पोस्टच्या माध्यमातून विश्वासता निर्माण झाली. ती कशी मी तुम्हाला सांगतो. पूर्वी पत्र पाठवले जात, पत्र घेतले जात, परंतु याच्यामध्ये थोडासा दीर्घकाळ लोटला जातो. एखाद्या वेळी पत्र आपल्याला उशिरा मिळत होतं किंवा पत्र गहाळ होत होतं, म्हणजे पत्र मिळतच नाही. परंतु स्पीड पोस्टच्या माध्यमातून आता अति जलद सेवा सुरू झाली. म्हणजे काय, आपला जो पत्र व्यवहार होतो त्या पत्र व्यवहाराच्या माध्यमातून आपल्याला पत्र मिळालं याचा संदेश, म्हणजे आपण याचा संदेश समोरच्या माणसाला SMS पाठवतो का तुम्ही जे मला पत्र दिलं जो पत्र व्यवहार झाला ते आमच्यापर्यंत पोहोचलं. आणि संगणकाच्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला SMS म्हणजे याची विश्वसनीयता वाढ. योजना स्पीड पोस्टच्या माध्यमातून अनेक योजना राबवण्यात आल्या. कोर बँकिंग योजना, या कोर बँकिंग योजनेच्या माध्यमातून तुम्ही आर्थिक व्यवहार करू शकता. त्याचप्रमाणे व्यावसायिक जे तुमचे पार्सल असतात ते व्यावसायिक पार्सल या पोस्टच्या माध्यमातून तुम्ही पाठवू शकता. पासपोर्ट सुविधा आहे, पोस्ट शॉप सुविधा आहे, कोर बँकिंग सुविधा आहे. म्हणजे अनेक योजना या स्पीड पोस्टच्या माध्यमातून राबवल्या जातात आणि त्याचा फायदा सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत होतो. आणि ही आता विश्वसनीय सेवा आहे. एका महिन्यामध्ये कोटीने पत्र व्यवहार होतात. स्पीड पोस्टच्या माध्यमातून एका महिन्यामध्ये कमीत कमी कोटीने पत्र व्यवहार होतात. म्हणजे आपल्या लक्षात येतं तर ही विश्वसनीय सेवा आहे. आणि पोस्ट खात्यामध्ये जे पूर्वीचे काम करण्याची पद्धत, त्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये बराच बदल झाला आणि काही काम आपल्याला स्वतः करावं लागतं. पत्र घेणे, त्याची घडी घालणे, ते चिटकवणे, काय असे छोटे छोटे कामं होते. हे कामं आता स्पीड पोस्टच्या माध्यमातून होतात. आणि याला थोडासा पैसा काय लागतो, जास्त लागतो. परंतु ही विश्वसनीय सेवा आहे. यामुळे स्पीड पोस्टचं महत्त्व सर्वसामान्य व्यक्तींना समजायला लागलं आणि यामध्ये सर्वसामान्य व्यक्तीने स्पीड पोस्टचा वापर करण्यास सुरुवात केली. या पोस्टमध्ये अनेक योजना आहेत. या योजना राबवल्या जातात आणि त्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातात. त्याचा SMS आपल्याला येतो, म्हणजे थोडक्यात माहिती मिळते, संदेश मिळतो. म्हणजे ही विश्वसनीय सेवा आहे. अशा प्रकारे आपण या मुद्द्याचा अभ्यास केला आणि ही योजना इसवी सन 1986 मध्ये सुरू करण्यात आली. कोर बँकिंग म्हणजे जे बँक व्यवहार आहे पोस्टचे ते संगणकाच्या माध्यमातून राबवण्यात येतात. आपल्याला मोबाईलचा सुद्धा त्या ठिकाणी वापर करता येतो. अशा प्रकारे आपण या स्पीड पोस्टचा अभ्यास केला. आजच्या तासाला आपण प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जी ग्रामीण भागापर्यंत शहरापासून
ही योजना पोहोचवण्यात आली. रस्ते थोडक्यात ब्रिक्स 5 देश एकत्र येऊन ही संघटना स्थापन केली आणि आपला आर्थिक विकास केला, व्यापारामध्ये अडथळे दूर केले. आणि तिसरं बघितलं आपण स्पीड पोस्ट. अशा प्रकारे आज आपण 3 मुद्द्यांचा अभ्यास केला. आजच्या तासाला आज आपण या ठिकाणीच थांबू. धन्यवाद.